नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत नऊवारी साडी लुक। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे मी घेतलेली आहे पेशवाई नऊवारी रेडीमेड साडी। तुम्ही इथे बघू शकता। तर समोरच्या बाजूने तुम्हाला इथे अशा प्लेट्स बघायला मिळतील ज्या की अशा झिगझॅग पॅटर्न मध्ये आहे आणि मागच्या साइडने तुम्ही जर बघाल तर अशी प्लेन एक प्लेट बघायला मिळते। तर यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की या साडीची कोणती समोरची बाजू आहे आणि कोणती मागची बाजू आहे ते। त्यानंतर इथे अद्विकाने एक पॅन्ट आणि ह्या साडीवरचं ब्लाउज घालून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये पॅन्ट सारखं दोन पाय टाकायला जागा असतात, त्यामध्ये पाय टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका साइडला इथे नॉट दिलेले आहेत ते आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। तर मुलांना जास्त लूज किंवा जास्त फिट होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे नॉट बांधून घ्यायचे आहेत। तर आपण जेव्हा अशा नऊवारी साडींची खरेदी करतो मुलांच्या कार्यक्रमांसाठी तर काय होतं ना, आपण मापामध्ये साडी घेतो, एक दोन वेळेस घातल्यानंतर ती छोटी होऊन जाते, नंतर ती कामं येत नाही। तर मी काय केलेलं आहे, ही साडी थोडीशी मोठी घेतलेली आहे आणि याच्या वरच्या बाजूनी थोडी मोठी साईज होती, तर मी ती साडी आतल्या बाजूने फोल्ड करून एक शिलाई मारून घेतली आहे शिलाई मशीनवर, जेणेकरून नंतर पण मला एक दोन वर्ष ही साडी वापरता येईल अशा पद्धतीने। तर आपण आता छान अशी हे नॉट बांधून घेतलेले आहेत। आता तुम्ही ते बघू शकता मागच्या साइडने जी ही प्लेट आहे ती एकदम सेंटरला यायला पाहिजे। त्यानंतर हा जो पदर आहे तो आपल्याला इला मी उजव्या बाजूने फिरून घेतलेला आहे आणि हा पदर आपण आता डाव्या खांद्यावर घेणार आहे, पण मोबाईलमुळे तुम्हाला ते उलट दिसत आहे, ठीक आहे। तर उजव्या साइडने आपण हा पदर घेऊन डाव्या खांद्यावर टाकणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण आता पदराची पिन करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने 4-5 याच्या मिऱ्या आलेल्या आहेत आणि मी वरती एक पिन लावून घेतलेली आहे, म्हणजे खालच्या पिन आपल्याला करताना जास्त ह्या निघणार नाहीत, कारण की सिल्की साडी असल्यामुळे लगेचच हातातून सटकते। त्यामुळे पहिले एक मी पिन लावून घेतली आहे आणि त्यानंतर आता छान असा आपण याचा पदर करून घेणार आहोत। तर हाईटनुसार कमी किंवा जास्त तुम्ही हा पदर करू शकता। त्यानंतर एक टाच पिन लावून आता आपण याला पिनअप करून घेणार आहे। आता समोरच्या साइडने आपण इथे पदराला आणि ह्या ब्लाउज पीसला पण एक पिन लावून घेणार आहोत। आता ह्या खालच्या साइडच्या पण प्लेट्स वगैरे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि गरज वाटली तुम्हाला तर तुम्ही एखादी सेफ्टी पिन पण इथे लावू शकता। मागच्या साइडने पण आपण ही साडी व्यवस्थित अशी करून घेणार आहोत। आता तुम्ही इथे बघू शकता की जी आतमधली पॅन्ट दिसतीये, तर त्यामुळे आपण ह्या ज्या मिऱ्या आहेत खालच्या त्याला आणि ते साडीला पण एक टाच पिन लावून घेणार आहोत, म्हणजे चालताना वगैरे पण आतली पॅन्ट किंवा पाय वगैरे दिसणार नाही। तर आता इथे साडी वगैरे आपली व्यवस्थित अशी नेसून वगैरे झालेली आहे। तर आता आपण याच्या पुढे बघणार आहोत हेअरस्टाईल आणि मेकअप कसा करायचा ते। तर सगळ्यात पहिले आपण हेअरस्टाईल करून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता की खूपच छोटे केस आहेत आणि त्यातच हिचे केस जे आहे ते कर्ली आहे। तर मी सगळ्यात पहिले केस धुतल्यानंतर हिला तेल वगैरे लावून घेतलंय, पण तुमच्या मुलांचे केस जर कर्ली नसतील तर तुम्ही छान शॅम्पू वगैरे करून घ्या आणि तेल लावू नका, म्हणजे केस एकदम छान दिसतील। पण हिचे कर्ली असल्यामुळे खूपच जास्त फुगतात, त्यामुळे मी हिला तेल लावून घेतलंय। त्यानंतर समोरच्या साईडचे थोडेसे केस घेऊन आपण पफ बनवण्यासाठी जशी हेअरस्टाईल करतो तसेच थोडेसे केस घेऊन पफ पाडून घेतला आहे नॉर्मल, आणि त्यानंतर ह्या 2 पिना लावून अशा पद्धतीच्या इथे याला छान असं पॅक करून घेतलं आहे। आता आपण इथे एक पोनी घालून घेणार आहोत। जर तुमच्या मुलींचे केस खूपच छोटे असतील, पोनी पण येत नसेल, तर तुम्ही अशी पोनी नाही घातली, फक्त केस छान विंचरून दिले आणि मोकळे सोडले तरीही चालेल। तर हिचे पण छोटेच केस आहेत, तुम्ही ते बघू शकता। खालचे केस हातामध्ये येत नाहीये म्हणून मी सोडून दिले आहे आणि वरचेच केस हातामध्ये घेऊन एक आता पोनी बांधून घेणार आहे आपण, आणि तुम्हाला मी छान अशी हेअरस्टाईल करून दाखवणार आहे, तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा। तर आता आपण इथे पोनी बांधून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे हा बन आहे, ज्यामुळे आपण छान अशी हेअरस्टाईल क्रिएट करू शकतो। आणि आता एवढ्या छोट्या केसांमधून सुद्धा आपण मस्त अशी हेअरस्टाईल करणार आहोत। तर हा बन सिम्पली याच्यामधून घालून घ्यायचा आहे हिच्या पोनीमधनं, आणि केस जे आहेत ते साईडला अशा पद्धतीने आपल्याला सगळे पांगवून घ्यायचे। अर्थातच जो बन घेतला होता आपण त्याला आपल्याला अशा पद्धतीने लपवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक रबर बँड घेतला आहे मी इथे, आता ते आपल्याला आल्हाद असं याच्यावर लावून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आईचा बुचडा बनून तयार झालेला आहे।
त्यानंतर इथे मी घेतलेला आहे हा आर्टिफिशियल गजरा. तुमच्याकडे फ्रेश फुलांचा गजरा असेल तर त्याचा नक्की तुम्ही वापर करा, पण हा आर्टिफिशियल गजरा होता माझ्याकडे तर तोच मी इथे छान असं बांधून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय की खूप अशी छान हेअरस्टाईल झालेली आहे. बिलकुल वाटत नाही आहे की हिचे छोटे केस आहे आणि आपण तिला अशा पद्धतीची हेअरस्टाईल केलेली आहे. मस्त अशी हेअरस्टाईल बनून तयार झालेली आहे. खूपच छान दिसत आहे हेअरस्टाईल. तर आता आपण मेकअप करून घेणार आहे. तर लहान मुलांना जास्त प्रोडक्ट यूज करू नयेत कारण की त्यांची सेन्सिटिव्ह स्किन असते. तर इथे मी घेतलेलं आहे मॉइश्चरायझर, तर तेच आपण छान असं लावून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यानंतर प्रायमरचा पण वापर करू शकता, परंतु मी शक्यतो इथे कमीत कमी प्रोडक्टचा वापर करणार आहे. तर मी फक्त मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे फिटमीचं फाउंडेशन. ते आपल्याला याला चेहऱ्याला मस्त असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जो फाउंडेशनचा स्पंज असतो तो ओला करून नंतर पिळून घेतला आहे मी आणि आता असं टॅप टॅप करून आपल्याला हे फाउंडेशन छान असं स्किनमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर हे फाउंडेशन मी एवढ्या स्पीडमध्ये बिलकुलच लावलेलं नाही आहे. मी व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड केलं आहे त्यामुळे तुम्हाला हे स्पीडमध्ये दिसत आहे. तर व्यवस्थित असं नाजूक हातांनीच मी हे फाउंडेशन हिला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे फिटमीचंच कॉम्पॅक्ट पावडर. ते पण आता आपण व्यवस्थित असं चेहऱ्याला लावून घेणार आहोत. जर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लावायचं नसेल तर तुम्ही आपलं नॉर्मल जे लूज पावडर असतं ते पण लावू शकता. तर व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला वगैरे आपल्याला हे कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक चंद्रकोर टिकली इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता कानामध्ये आपण कानातले घालणार आहोत. जर तुमच्या मुलांच्या कानामध्ये जात असेल तरच तुम्ही मोठे कानातले घाला, नाहीतर छोट्या ज्या रिंगा असतात ना गोल्डन कलरच्या त्या पण तुम्ही वापरू शकता. त्या पण खूप छान दिसतात. हिच्या कानामध्ये जात आहे म्हणून मी हे घातलेले आहेत मोठे कानातले. तर नऊवारी साडीवर नेहमी गोल्डन कलरची ज्वेलरी घातली ना लुक एकदम छान दिसतो. तर तुम्ही इथे बघू शकता कानातले पण आपण गोल्डन कलरचे घातलेले आहे. आणि आता हा नेकलेस पण हा जोकर आहे तर हा पण मी गोल्डन कलरचाच घातलेला आहे. त्यानंतर एक मोहनमाळ होती माझ्याकडे, ती पण आपण इथे घालून घेणार आहोत. तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही ज्वेलरी ॲड करायची असेल तर तुम्ही ती नक्कीच ॲड करू शकता. आणि ही सगळी ज्वेलरी जी आहे ती डुप्लिकेट आहे फ्रेंड्स. मुलांना कधीही गोल्ड ज्वेलरी आपल्याला घालायची नाही आहे. त्यानंतर आपण आता लिप्सवर लिप बाम लावून घेतलेला आहे जेणेकरून छान अशी लिपस्टिक बसेल. आणि त्यानंतर आता इथे मी लिपस्टिक लावून घेत आहे. आता आपण घालणार आहोत बँगल्स. तर इथे मी हिरव्या बांगड्या घातल्या आहेत आणि त्यामध्ये गोल्डन कलरच्या बांगड्या मिक्स केलेल्या आहेत, म्हणजे ह्या साडीला पण मॅचिंग होतील आणि नऊवारी साडीवर खूप छान दिसतात हिरव्या बांगड्या. त्यानंतर आता आपण इथे काजळ लावून घेणार आहोत. तर तुम्हाला आवडत असेल किंवा शक्य असेल तर तुम्ही आयलाइनर पण लावू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा लुक क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आता एक फायनल गोष्ट राहिली ती म्हणजे नथ. तर आता आपला जो हा लुक आहे तो फायनली कंप्लीट झालेला आहे. तुम्ही ते बघू शकता. यामध्ये तुम्हाला आणखी काही ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. तर मंडळी आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.